आज आपण बेकरी स्टाईल एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाले आलू पॅटीस अगदी घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। रोज रोज तोच नाश्ता खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर हा बेकरी स्टाईल थोडासा वेगळा आणि घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल, मुलांचा वाढदिवस असेल तसं हे आलू पॅटीस तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। बेकरीमध्ये 2 पॅटीसच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर हे कुरकुरीत पॅटीस तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती का, प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते ना त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळ्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कुरकुरीत आलू पॅटीसची जी पारी असते किंवा वरचं जे कवर असतं ते बनवण्यासाठी आपल्याला एक पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात मैदा घेतलेला आहे। बेकरीमध्ये सुद्धा मैदा घेऊन हे पॅटीस तयार केले जातात, त्याने हे मस्त खुसखुशीत तयार होतात। मैद्याऐवजी 2 कप गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। बाकी बनवण्याची पद्धत अगदी सेम आहे। पाव चमचा ओवा घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, 1 चमचाभर आपण यामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे। तसं बघायला गेलं तर बेकऱ्यांमध्ये साजूक तूप वापरत नाही, तिथे डालडा वापरला जातो, पण डालड्याच्या तुलनेत साजूक तूप नेहमीच चांगलं असतं, म्हणून इथे आपण 1 चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे। प्रत्येक पिठाच्या कणाला चांगलं साजूक तूप आपण सोडून घेणार आहोत। असं केलं की तुमचे आलू पॅटीसचं वरचं कवर मस्त खुसखुशीत होतं। सारख्याच कपने 1 कप साधं पाणी घेतलेलं आहे, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे। पीठ जितकं तुमचं घट्ट असेल तितके तुमचे पॅटीस कमी तेलकट होतील आणि अगदी खुसखुशीत किंवा मस्त कुरकुरीत तयार होतील। तर फक्त इतकं पीठ मळण्यासाठी आपण अर्धा कप साधं पाणी वापरलेलं आहे आणि जमेल तितका घट्टसर गोळा पिठाचा मळून घेतलेला आहे। आता याला झाकण लावायचं आणि साधारणतः 10-12 मिनिटांसाठी आपण ठेवून देणार आहोत। आता पीठ भिजेपर्यंत पटकन एकदम चटपटीत पॅटीसची बेकरीमध्ये भाजी कशी बनवतात ती बघणार आहोत। चटपटीत बटाट्याची स्टफिंग भाजी बनवण्यासाठी इथे आपण 4 लहान आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत। 2 कप किंवा 300 ग्राम मैद्यासाठी 250 ग्राम उकडून सालं काढून बटाटे अगदी परफेक्ट आहे, असं आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे। आता या बटाट्यांना आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असं हेरफली मॅश करून घेणार आहोत। अगदीच बारीक किसून न घेता किंवा अगदीच त्याचा लगदा न करता असा थोडा मोठा मोठा आपल्याला ठेवायचा आहे। तर असे हे संपूर्ण बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत। भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि यामध्ये फक्त अर्धी पळी किंवा चमचाने जर मोजाल तर साधारणतः 2 चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे। खूप जास्त भाजीला तेल घालायचं नाही, त्याने भाजी तुमची थोडीशी तेलकट होऊ शकते। तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं यामध्ये छान फुलून घेतलेलं आहे। इथे आपण 1 चमचा धने थोडंसं ओभरतोबड खलबत्त्यावर जाडसं कुटून घेतलेलं आहे, याची चव अगदी यामध्ये मस्त येते। 2 मिनिटं चांगलं परतून घेतलं की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे। इथे आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 1 चमचाभर तिखट आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 1 चमचाभर आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे, ज्याने तुमचं ही भाजी मस्त चटपटीत छान चवीची तयार होईल। चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस कधी वापरायचं ते पुढे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता हे सगळे मसाले आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत। अजिबात न करपता अगदी मंद आचेवर फक्त काही सेकंद आपण याला छान वर खाली परतून घेतलेला आहे। अजिबात मसाले आपल्याला करपू द्यायचे नाही, मात्र याला खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्त सगळ्या मसाल्यांमधून छान सुगंध यायला लागला की मॅश केलेला उकडून घेतलेला बटाटा आपण यामध्ये घातलेला आहे। बटाट्यासोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत। तसं बघायला गेलं की चाट मसाला मध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्यानुसार मीठ तुम्हाला थोडंसं कमीच घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर काळं मीठ सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, आपण इथे सैंधव मीठ वापरलेलं आहे। पुन्हा थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरलेली आहे। आता मध्यम आचेवरच याला अगदी तळापासून ढवळत झाकण न लावता 1-2 ते 3 मिनिटं भाजी मसाल्यांमध्ये छान आपण परतून घेणार आहोत। अजिबात भाजी आपल्याला जास्त तेल घालून करायची नाही, त्याने भाजी तेलकट होते। झाकून शिजवायची नाही, त्याने थोडीशी ओलसर होते। अशा या झाकून न लावता आपण मस्त याला परतून घेणार
घेणार आहोत साधारणतः 2 ते 3 मिनिटं। बघू शकता भाजी अजिबात आपली इथे तेलकट तुम्हाला दिसत नसेल किंवा खूप जास्त चिकट ओलसर दिसत नसेल। मस्त भाजीमधून मस्त चटपटी सुगंध येतोय। भाजी संपूर्ण आपली ही तयार झालेली आहे। आता तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर अर्धा लिंबाचा रस तुम्हाला यावरून पिळून घ्यायचा आहे, कारण गरम पदार्थामध्ये कधीही लिंबाचा रस पिळू नये, त्याने तुमची भाजी किंवा कोणताही पदार्थ थोडासा कडवट लागू शकतो। म्हणून थोडीशी भाजी आपण कोमट झाल्यानंतर लिंबाचा रस यामध्ये पिळून घेणार आहोत। भाजी तयार झाली, एका ताटावर काढून घेतलेली आहे, थोडी थंड करायला ठेवून देणार आहोत। तर भाजी होईपर्यंत इथे पीठ सुद्धा मस्त भिजून तयार झालेलं आहे। झाकण काढून बघणार आहोत। बघू शकता पूर्वीपेक्षा थोडंसं पीठ तुम्हाला इथे घट्टसर किंवा छान जाळीदार झाल्यासारखं दिसत असेल। परफेक्ट असंच पीठ आपल्याला पॅटीस बनवण्यासाठी लागणार आहे, तर तुमचे पॅटीस अजिबात तेलकट होणार नाही, जास्त ते तेल शोषून घेणार नाही। किचन प्लॅटफॉर्मवर किंवा पोळपाटावर थोडंसं पीठ मळून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे असे हे छान गोळे करून घेणार आहोत। आता इतक्या पिठाचे असे हे मोठ्या आकाराचे 4 पोळ्या आपल्या तयार होतात, तर असे हे गोळे करून घेणार आहोत। आता यातला आपल्याला एक गोळा उचलायचा आहे आणि सिंपली जशी आपण पातळ पोळी लाटतो ना, जमेल तितकी पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पीठ पुरेसं घट्ट असल्यामुळे अजिबात याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाही। तुम्हाला जर वाटत असेल पीठ चिकटतंय, मग थोडंसं पीठ किंवा थोडंसं तेल लावून तुम्ही अगदी पातळ पोळी लाटू शकता। अगदी सारख्याच पद्धतीत उरलेले 4ही पोळ्या आपण छान लाटून घेतलेल्या आहेत। दुसरीकडे एका वाटीमध्ये 1 चमचाभर आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदूळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। 1 चमचा कॉर्नफ्लोअर साठी 1 चमचा साजूक तूप घेणार आहोत आणि यामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत। तर असा हा घट्टसर साठा आपला तयार झालेला आहे। हा साठा खूप जास्त पातळ नसावा अथवा खूप जास्त घट्ट नसावा, तर या साठ्यामुळेच तुमची मस्त पारी एकदम कुरकुरीत होणार आहे आणि भरपूर लेयर्स यामुळे छान तुमच्या या पारीला पडणार आहे। 4 पोळ्यांपैकी सगळ्यात मोठी पोळी आपण अशी ही तळाला काढून घेतलेली आहे। यावर एक अर्धा चमचा आपल्याला साठा हाताने छान पातळ यावर पसरून घ्यायचा आहे। हाताने करू शकता, चमचाने करू शकता, पण हाताने नेहमीच बेस्ट असेल। तर असं हे मस्त आपण पातळ आपण याला छान पसरून घेतलं। यावर दुसरी पोळी घातलेली आहे। सेम पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचंय। पुन्हा अर्धा चमचा आपण यावर पातळ साठा छान पसरून घेतलेला आहे। पुन्हा यावर आपल्याला तिसरी पोळी घालायची आहे आणि तिसऱ्या पोळीला सुद्धा हलकंसं दाबून घ्यायचंय आणि यावर सुद्धा अर्धा 1 चमचा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। साठा अगदी खूप जास्त न लावता अर्धा पाऊण चमचा लावला तरी सुद्धा चालू शकेल। आणि शेवटची ही चौथी पोळी आपण यावर घालणार आहोत आणि याला अजिबात आपल्याला साठा लावायचं नाही। तर अशा या 4ही पोळ्या आपण छान करून घेतलेल्या आहेत। हाताने थोडंसं आपण दाबून घेणार आहोत। आता याचा आपल्याला छान रोल करून घ्यायचा आहे। रोल करत असताना जमेल तितका पातळ आणि अगदी छान दाबून दाबून आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे। जितका तुम्ही घट्ट रोल कराल तितके तुमचे वड्या छान पडायला सुरुवात होतील। तर असा हा छान आपण घट्टसर रोल करून घेतलेला आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये याच पद्धतीने तुम्हाला याचा छान रोल करून घ्यायचा आहे। शेवटची बाजू उरते त्याला सुद्धा थोडासा साठा लावून हे व्यवस्थित आपल्याला यावर चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे याचे रोल करत असताना हे सुटून बाहेर येऊ नये। तर असं हे छान आपण करून घेतलंय। हाताने थोडंसं ताणून घ्यायचंय, म्हणजे असं हे थोडंसं लांब करून घ्यायचंय, म्हणजे साठा आतला सगळीकडून एकसारखा लागला जाईल आणि असा हा जरा पातळ केला की मस्त तुमच्या याला छान रोल पडतात। आता आपल्याला याची कापं करून घ्यायचं आहे। कापं करताना एक 3 ते 4 इंच मापाचं आपल्याला असं हे कापं करून घ्यायचं आहे। खूप जास्त लहान नको किंवा खूप जास्त मोठे नको। तर बघू शकता किती सुंदर मस्त याला छान लेयर्स आलेले आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने हाताच्या 2 मध्यभागी ठेवून तुम्हाला असं हे चपट करून घ्यायचं आहे, म्हणजे डिझाईनची बाजू वरच्या बाजूला येणं गरजेचं आहे। सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण छान करून घेणार आहोत आणि इतक्या पिठाचे साधारणतः एक 8 ते 10 तुमचे हे आलू पॅटीस तयार होतात। तर असे हे सगळे आपण करून घेतलेले आहे। यापेक्षा लहान किंवा मोठे सुद्धा तुम्हाला इथे करता येतील। तर लेयर्स पडलेली बाजू वरच्या बाजूला घेऊन पुन्हा तुम्हाला जमेल तितकी पातळ याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही लाटी लाटत असताना खूप जास्त जोर न लावता अगदी नाजूक साजूक हातानेच आपल्याला छान लाटून घ्यायचे, कारण याचे रोल कट होऊ नये। तर बघू शकता असं हे छान पातळ आपण मस्त लाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला भाजी भरायची आहे। आता भाजी भरताना अजिबात कंजूशी करायची नाही, भरपूर भाजी भरायची आहे आणि 2 हाताच्या मध्यभागी करंजीप्रमाणे असं हे आपण दुमडून याला छान दाबून घेतलेलं आहे। याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत, कारण ही पद्धत अगदी सोपी आहे पॅटीसची आणि बेकऱ्यांमध्ये सुद्धा या पद्धतीचे खूप प्रमाणात पॅटीस केले जातात। असं हे सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत। तुम्हाला जर असं करणं शक्य नसेल तर करंजीचा साचा असतो ना, त्यामध्ये सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला हे करता येतील। तर इथे आपण सगळे असे हे पॅटीस करून घेतलेले आहेत।
एकदम साधी सोपी आणि कोणालाही जमेल. तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदाच प्रॅक्टिस करायला घेत असाल, तर अगदी सगळ्यांना जमणारी ही सोपी पद्धत आहे. बाकी तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीत हे करता येईल. पॅटीस तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, हलकं फुलकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय. आता बऱ्याचदा तेलामध्ये पॅटीस किंवा करंज्या सुद्धा फुटतात. मग अशा वेळेस जेव्हा तेलामध्ये घालताय ना, तर याची बाजू हाताने चांगली दाबून आपल्याला घालायची आहे. असं केलं की अजिबात तुमची ही पॅटीस किंवा करंजी असेल तेलामध्ये अजिबात सुटत नाही. आता सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर आपण एका बाजूने छान तळून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर एक 5-6 मिनिटं छान आपण रंग बदलेपर्यंत छान तळून घेतलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल पॅटीसला मस्त लेयर्स यावेत, हे अगदी आतपर्यंत मस्त खुसखुशीत छान तळले जावेत, तर आपल्याला सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर आणि मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं मस्त बदामी रंगावर तळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी आतपर्यंत खुसखुशीत तुमचे हे पॅटीस तळून तयार होतील. उरलेले सगळे आपण याच पद्धतीने करून घेतलेले आहे. सगळे पॅटीस तळून सुद्धा तुम्ही इथे तेल बघू शकता. अजिबात तेलामध्ये एकही पॅटीस आपल्याला फुटलेलं नाही. तर सांगितलेल्या सगळ्या टिप्स व्यवस्थित वापरून तुम्हाला हे पॅटीस तयार करायचं आहे. जर पॅटीस तुमचे तेलामध्ये फुटत असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कडा व्यवस्थित हाताने दाबून तेलामध्ये सोडायचं आहे. तर असे हे पॅटीस आपले तयार झालेत. रंग बघू शकता आणि याचे लेयर्स बघू शकता. भरपूर लेयर्सवाले, बेकरीपेक्षा सुंदर हायजिनिक पद्धतीत अगदी घरच्या घरी तुम्हाला हे पॅटीस तयार करता येतील. प्रत्येक पॅटीसला मस्त लेयर्स आलेले आहे आणि रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे. चित्राची ही भरपूर लेयर्सवाली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.